हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर आता सध्या मी बेडरूममध्ये आहे. बेडरूमचं लूक थोडंसं मी चेंज करणार आहे, त्यासाठीच आलेले आहे बेडरूममध्ये. आणि खरंच सांगते, आजचा हा ब्लॉग बघून तुम्हीसुद्धा मोटिवेट होणार आहात. मी का म्हणते ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. काही गोष्टी आहेत ते शेअर करायच्या आहेत. इतके दिवस झाले ना, जे किचनमध्ये माझा जो पांढरा ओटा आहे ना, तो अजिबात निघायचं नावच घेत नव्हतं. असं वाटत होतं की का मी केलं, ह्याचा पश्चात्ताप मला वारंवार होत होता. पण असतं ना कधी कधी की जाऊ दे, आवडतं म्हणून केलेलं असतं, पण कधी कधी पश्चात्ताप पण होतो काही गोष्टींचा. मग आपली कसं असतं की एवढं मेहनत करतो आणि एवढं मोठं घर आपण सांभाळतो, क्लिनिंग करतो. मावशी थोड्याफार गोष्टीला कामाला असतात, पण त्याचं आपल्याला थोडंसुद्धा कौतुक केलं जात नसतं. त्यामुळे आणखी माणसाच्या मनाला थोडंसं हे होत असतं. कसं असतं, आपल्या बाई जातीला हे असंच असतं बघा, कितीही कामं करा, शेवटी कुणाकडनं साधं हां छान केले असं सुद्धा एक शब्दही येत नसतो ना. त्यावेळेस ज्यावेळेस ते जे दुःख असतं ना, ते एक बाई समजू शकते. तर तुम्हाला पण होतं का असं? मला तर वारंवार होतं की मी जेवढी मेहनत करते ना सगळ्या गोष्टीतनं, पण कधीच असं की ऐकलं जात नाही की हां छान ठेवलं आहे, छान केलं आहे वगैरे. पण शेवटी कसं असतं, आपण जे करल तेच तसं आपण जेवढं घर सावरेल तेवढंच होणार आहे नीट, नाही तर काहीच होणार नाही. तसं जर मी राडा ठेवला, ते किचन ओटा तर आम्ही पांढरा केलेला आहे, तुम्ही पाहताच बऱ्याचशा ब्लॉगमध्ये. ते जर मी तसंच ठेवलं तर ते कधीच म्हणजे कधीच साफ होणार नाही. बाई लोकांचं तुम्हाला माहीत आहे की कसंही ते साफ वगैरे करतात. त्यामुळे मी शक्यतो स्वतःहून जास्त करण्याचा माझा प्रयत्न असतं. आणि घर कितीही मोठं असलं तरी स्वच्छ ठेवण्याची जिम्मेदारी ही आईचीच असते. किती आई मेहनत करते हे कोणाला अजिबात दिसत नसते. त्याचं जास्त माणसाला मनाला हे होत असतं बघा. शेवटी साध्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्याला कराव्या लागतात. मावशी 1 तासच काम करून जाते, पण बाकीची भरपूर अशी कामं असतात की हेक्टिक जातं मला एकटीला. पण मी ते करते कारण की मला आवडतं. मी नाही केलं तर माझी मुलं बघून काय शिकणार आहेत माझ्याकडून ना, असं आहे. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट माझं करण्याचा प्रयत्न असतोच. नाही असं नाही तर पुढे मी कशा पद्धतीने केलेलं आहे, माझा ओटा साफ कसा करते, मी कशा पद्धतीने माझं किचन क्लीन कसं ठेवते, तुम्हाला पुढे दिसणार आहे. आफ्टर बिफोर सकट मी तुम्हाला शेअर करणार आहे की माझं किचन मी कशा पद्धतीने वगैरे साफ वगैरे केलेलं आहे. कसं मी त्याच्यावरचे चिकट ते एकदम हार्ड डाग असतात बघा, ते कसं घालवायचं हे तुम्हाला मी पुढे शेअरच करणार आहे. तर इथे बघताय बेडशीट जे काढलेलं आहे ते तसंच पडलेलं होतं ना, ते पण वॉशिंग मशीनचा जो आमचा ड्रायरी आहे ना तिथे ठेवते. उद्या मी मशीन लावेन. तिने बेडशीट वगैरे घेऊन आलेले आहे किचनमध्ये. आता एवढं सगळं काम आपण करतोच, पण किचन तर आपल्याला कधीच सोडून चालत नाही, कारण किचनमध्ये प्रत्येक काम आपल्याला करावेच लागतात. तसं दुपारी काय झालं होतं, शेवग्याच्या शेंगाची मला आमटी करायची होती. मग शेंगा मी उकडून ठेवलं होतं. मुलं म्हणले मला नाही खायचं, मोठा मुलगा. मग त्यामुळे म्हटलं एकाला नाही खायचं तर मग मी बिस्कुटं खाणार आणि संध्याकाळी मुलाच्या पप्पांना कुठं ठेवत बसणार. मग मी तसं फ्रीजमध्ये ठेवले उकडलेले शेंगा वगैरे. तर म्हटलं आता त्याचं काय करावं, तर सूप बनवावं म्हटलं. आणि उपवासाचं थालीपीठ केलेलं होतं दोन्ही मुलांना, तर त्याचं मेथीचं होतं, तर मला खूप तिखट होईल म्हणून थोडंसं विसरून घेतलं. त्यामध्ये घेतलेलं आहे ते शेवग्याच्या शेंगा मी सगळ्या उकडून घेतल्या होत्या. त्यामध्ये काही न घालता उकडलेलं होतं मी. तेच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी पण त्यातलंच घेऊन मी मिक्सरमधून व्यवस्थित असं ग्राइंड करून घेत आहे, जेणेकरून त्याच्यामधला जो काही चोथा असा हाताने पिळून काढण्याची मिक्सरला एकदा केलं ना, खूप छान पद्धतीने ते स्मॅश एकदम होऊन जातं बघा. त्यामुळे ते मी आता मिक्सरला वगैरे लावून घेत आहे. त्याने तिथं स्ट्रेनर घेतलेला आहे, एका बाउलवरती ठेवलेलं आहे. मिक्सरमधनं काढलेलं जे काय आहे ना, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून विसळून मी व्यवस्थित असं त्या स्ट्रेनरवरती चाळणीवरती टाकलेलं आहे. सगळं आपल्याला हा चोथावरती काढून घ्यायचं आहे. आणि सगळं हेल्दी पल्प आहे ना, ते आपण व्यवस्थित असं बाउलमध्ये भेते काढून घेत आहे. राहिलेला जो हा चोथा आहे ना, व्यवस्थित असं पिळून घेत आहे हाताच्या साह्याने. कारण हाताने पिळणं व्यवस्थित असं निघतं बघा. त्यामुळे हाताने ते व्यवस्थित असं पिळून घेतलेलं आहे. सगळं
हेल्दी जे आहे ना ते मी ह्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ज्या पातेल्यामध्ये शिजवलं होतं ना त्याच पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. परत गॅसवरती ठेवलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, मिरी पूड घातलेली आहे आणि एकदम मस्त असं लागतं बघा मिरीपूड घातल्यानंतर. त्यामुळे इथं मिरीपूड घातलेलं आहे, साखर घातलेलं आहे. नंतर 10 ते 15 मिनटं आपल्याला हे उकळून द्यायचं आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला ह्यामध्ये तूप घालायचं आहे आणि एकदम मस्त हेल्दी असं सूप तयार होतं. माझ्या दोन्ही मुलांना पण प्रचंड आवडलं, आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं. त्यानंतर मुलांच्या पापांना आणि तनिषलाही ते मी सूप देत आहे. कारण की बघा आपलं कसं असतं, जे केलं आहे ते पहिल्यांदा मुलांना आणि मुलांच्या पप्पांना देणं काम असतं. कारण की शेवटी कसं असतं, काही गोष्टी आपल्याला कर्तव्य म्हणून करावंच लागतं, नाही असं पण नाही. आपल्याला आपली कोणाला जाण नसते तरीसुद्धा आपल्याला कर्तव्य हे करावंच लागतं. कारण की असतात काही गोष्टी, कधी तर वेळ आली तर नक्कीच सांगेन मी. त्यानंतर इथं तनिषला दिलेलं आहे. त्यानंतर हे ओट्यावरचा राडा बघा तुम्ही, खूप सारा राडा पडलेला असतो. कितीही नाही म्हणलं तर ना माझा तर जीव अक्षरशः दमायला होतो, पण मी काहीच करू शकत नाही. स्वयंपाक पण झाला, माझं सूप देऊन झालं, माझं पण जेवण झालं. त्यानंतर चपाती भाजी आणि फोडणीचा भात बनवला होता. सूप आधी झालेलं तुम्हाला रेसिपी शेअर केलीच होती मी. त्यानंतर आता हे ओट्यावरचा सगळा राडा मी आता डायनिंग टेबलवर ठेवून घेत आहे. आणि उद्या आहे तनूची CATची एक्झाम, त्यामुळे मला लवकर उठून स्वयंपाक करून मला 11 वाजता घराच्या बाहेर पण निघायचं आहे. आणि काय करणार ना, खूप दमायला होतं फ्रेंड्स, पण नाही मी कोणाला सांगू शकत. सांगितलं तर कोणाला पटत नसतं, त्यामुळे मी नाही सांगायला जात शक्यतो. तर तुम्हालाच मी शेअर करू शकते माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी वगैरे. तर आता इथे सगळं मी ओट्यावरचं जेवढं काय आहे ना तेवढं सगळं मी इथे आता काढून घेत आहे. आणि पलीकडं पण कसं फ्रीजच्या समोर म्हणजे डिशवॉशरच्या वरती पण ना खूप सारा राडा असतो. नाही म्हणलं तर मी खूप आवरायचा प्रयत्न करते. आणि मग कसं होतं की दमायला होतं, किती पण नाही म्हणा बघा, दमायला होतं म्हणजे होतंच. चला सगळं पहिल्यांदा काढून घेते ओट्यावरचं. तर हे बघा ओट्यावरती तुम्हाला हे चिकट डाग, हे जे काही काळे डाग पडतात ना ओट्यावरती, तुम्ही बघताय माझा पूर्ण पांढरा असा आहे. आणि साईडनं बघा कितीही पुसलं ना तरीसुद्धा हे मला डीप क्लिनिंग मला करावंच लागतं हे किचनचं. आणि छान दिसायला, पण हे साईडचे जे कोपरे म्हणा हे जेवढे काळे होतात ना, तर हे बघा इथं माठ ठेवलेला होता, इथं धुतलेलं मी भांडी ठेवते जे डिशवॉशरमध्ये चालत नाही ना ते. तर आता मी इथे घेतलेलं आहे आपलं भांडी घासायचं लिक्विड, त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे. आणि हॅपी प्लॅनेट म्हणून माझ्याकडे कंपनीचं एक लिक्विड आहे, ते पण मी आता इथे वापरून घेणार आहे. तर त्याचा स्प्रे असतो, डायरेक्ट मी ओट्यावरती स्प्रे मारून घेणार आहे. त्याने कसं काळे डाग म्हणा एकदम चिकट असे डाग असतात ना ते निघून जातात. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं आहे, जर कोणाला घ्यायचं असेल तर कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की लिंक देईन. ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे. सगळा स्प्रे केला आणि त्यानंतर मी 5-10 मिनटं तसंच ठेवलं. आणि त्यानंतर घेतलेलं आहे जे लिक्विड बनवलं होतं ना पाण्यात टाकून, ते पण घेतलेलं आहे. आता इथे स्वच्छ असं स्पंजेच्या घासणीने घासून घेत आहे. तारचे घासणे जिथं खरंच निघत नाही ना तिथेच फक्त यूज करणार आहे, कारण उगाचच खराब व्हायला नको ना ह्यासाठी. तर म्हणलं तसंच करावं, कारण की स्पंजेच्या घासणे शक्यतो निघून जातं. आणि स्विच बोर्ड वगैरे पण तिथे पण खूप अशी धूळ जमा झालेली आहे, कारण आमची तो वरती काय होतं की खूप सारी धूळ वगैरे निर्माण होते, येतेच नाही म्हणलं तर घरामध्ये. खालचे तर ओट्याचं वगैरे मी घासत आहे, प्लस मी वरचं पण धुवून घेत आहे, व्यवस्थित घासून वगैरे घेणार आहे, जेणेकरून वरती पण नाही म्हणलं तर डाग पडतात. चिमणी किती पण असली ना तरी पण शेवटी वरती पण आपलं काही ना काही उडलं जातंच. आणि त्यानंतर माझं कसं माहिती आहे, खालची जी ओट्यावरची टाईल्स आहे ना तीच वरती सेम टू सेम तीच टाईल्स आम्ही मॅच करून व्यवस्थित असं तीच घेतलं. थोडंसं त्याच्यावरती डिझाईन आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण प्लेन दिसते, पण हलकीची डिझाईन, अशी जास्त काही डिझाईन नाही आहे, कारण प्लेनच मला हवं होतं ना त्यासाठी. तर आता व्यवस्थित असे हे घासून वगैरे घेणार आहे मी. आणि अर्धा घासून घेते, कारण की पूर्ण वाळून जातं ना, फॅनचं स्पीड पण वाढवलं आहे, कारण गरमच तेवढं होतं आहे ना घरात त्यासाठी. तर आता हे मोठं कापड नॅपकिन घेतलेलं आहे, लहान लहान याने खूप वेळ लागतो, त्यामुळे मोठं कापड घेऊन पहिला स्विच बोर्ड पुसून घेते. आणि त्यानंतर बघा पाठीमागची जी आहे
आपली टाईल्स आहे ना, ती टाईल्स ओट्याची टाईल्स वगैरे सगळी स्वच्छ असं आता इथे मी पुसून वगैरे घेते. इथं धुवून माझी ते ओटा धुवून चालतच नाही. कारण तुम्ही बघताय माझ्या गॅसची शेगडी कशा पद्धतीने हॉबची आहे. कारण की तिथे जर आपण पाणी ओतून तसा घसा घासत बसल्यानंतर अजिबात चालत नाही. तर मॉड्युलर किचनमध्ये मी अशा पद्धतीनेच आपल्याला किचन साफ करावं लागतं. घसा घासून बिलकुल चालत नाही. आपल्याला हे अशा पद्धतीने किती पण आपण साबणाचं पाणी म्हणा हे करून जरी लावलं ना, शेवटी आपल्याला ना पुसूनच घ्यावं लागतं. त्यानंतर गॅसची शेगडी वगैरे व्यवस्थित असं स्वच्छ अशी मी पुसून घेतलेली आहे. अशी शेगडी पण आपल्याला इथे धुता येत नाही बघा. त्यानंतर बघा बेसिनच्या साईडला सगळ्यात जास्त घाण होतं आणि माझं तुम्ही बघताय ना व्हाईट पूर्ण आहे. ॲक्च्युली बेसिन पण व्हाईट करायचं होतं, पण नंतर मीच कॅन्सल केलं. नको मला स्टीलचं जर आपण मॅट फिनिशिंगमध्ये ठेवलं ना, खूप छान प्रकारे ते जरा चकचकीत तर दिसेल, पण मॅट फिनिशिंगचं घेतलं आहे, ग्लॉसी घेतलेलं नाही आहे बेसिन वगैरे. त्यानंतर बघा डिशवॉशरच्या वरती पण इथे मी माठ आणि एक्स्ट्राची भांडी जे डिशवॉशरमध्ये चालत नाही ना, ती वॉश करून घेत असते ना, ते पण व्यवस्थित असं घासून घेत आहे. चक्क पूर्ण मी घासून घेतलं, जेणेकरून काय माहिती आहे का, स्वच्छ असं मला हे करता येईल. वॉश केलं ना बरं पडतं, नाही तर खूप घाण असं होतं नाही म्हणलं. तर बघा वरचं असं स्वच्छ असं आता मी पुसून वगैरे घेतलं. मोठं नॅपकिन घेतल्यामुळे जरा फायद्याचं ठरलं बघा. नाहीतर काय होतं की आपण जेव्हा छोटं नॅपकिन घेतलं पटपट आपल्याला काम होत नाही. मला तर असंच होतं. रोजच्या ह्याला चालतं आपलं छोटं, पण इतर वेळेस तर आपण असं डीप क्लिनिंग करताना मोठंच कापड घेतलं ना, पटपट अशी कामं होतात. बेसिंग वगैरे स्वच्छ असं धुवून घेतलं मी. आणि त्यानंतर बघा हे मनी प्लांटचं झाड आहे ना, ते पण व्यवस्थित असं मी आता हे करून घेतलं. तर पुढे बघा डीपमध्ये तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने क्लीन झालेलं आहे ते. त्यानंतर ओट्याचं सगळं आवरलं, तुम्ही पाहिलंच आहे. त्यानंतर हे बघा जे आपले गॅजेट असतात किचनमधले ना, ते आता मी सगळे काही स्वच्छ करून घेते. कारण कशाला ना तिकडं ओट्याने जर मी स्वच्छ करत बसते तर आणखी त्याचे काही घाण असते वगैरे, नाही म्हटलं तर किचनमध्ये होतच बघा. आणि आजकाल तर उन्हाळा म्हणलं की धूळ खूप येते ना, आमची तर वरती पण सध्या काम चालू आहे ना, त्यामुळं पण खूप सारी धूळ येते. तर मी आता व्यवस्थित असं सगळे गॅजेट पुसून इथं आणून ठेवत आहे ओट्यावरती. डायरेक्ट सगळं काही पुसलेलं मी इथे तुम्हाला शेअर करणार नाही आहे, कारण खूप मोठा असा ब्लॉग होतो, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे की सगळे गॅजेट वगैरे आता मी इथे आणून वगैरे ठेवणार आहे. पूर्ण ओटा रिकामा पण खरं सांगते छान वाटत नाही, त्यामुळे मी काय करते शक्यतो ओट्यावर थोडंफार तर किंवा म्हणजे आपले जे काही किचनचे गॅजेट आहे ना ते ठेवते. आणि हे बघा ही मॅट आणलेली आहे, वेट मॅट आहे. त्याच्यावर पाणी जरी सांडलं ना डाग अजिबात पडत नाही. त्याची माझी मॅट ही झालेली होती, धुवायला टाकलेली होती, त्यामुळं तेवढंसुद्धा खूप घाण झालं. त्यानंतर आलेला आहे चिकू पाणी पिण्यासाठी वगैरे. त्याला किती सांगते उभारून पिऊ नको, तरीसुद्धा तो उभारून पाणी पित होता. त्यानंतर आता माठ पूर्ण रिकामी, कालच अर्धा भरला होता. दिवसभरात आमच्या तिघांना अर्धा बास होतो, मग कालचा अर्धा भरला, कारण किचन क्लिनिंग करायचंच होतं ना, त्यामुळे आता किचन पूर्ण आपण साफ तर केलेलं आहे. तर मग तिथे माठ पण मी आता स्वच्छ असं धुवून घेतला. आणि आता निमिषचं काम आहे माठ भरायचं, तो माठ भरूनच घेईल. तो म्हणला तर मम्मा तुझं सगळं काम झालं ना, मी माठ भरून ठेवतो. आणि त्यानंतर आपली फ्रूट बास्केट वगैरे आणले, आता मी झाडून वगैरे घेते.
तर बघू शकता किचनमध्ये सगळे गॅजेट ठेवल्यानंतर किचनला लुक बघा. मग अशी कसं दिसत होतं ना, आता कसं दिसत आहे. तर आता एकदम छान दिसतंय ना मगापेक्षा. मग खूपच मोकळं मोकळं आणि किचनमध्ये थोडंफार असं असायच्या त्याशिवाय पण छान वाटत नाही ना. आता हे आर्टिफिशियल झाड आहे ना, मला ते आता खरं मला ते कुठंतरी वेगळ्या ठिकाणी अरेंज करून मला तिथं ओरिजिनल झाड आणायचं आहे. चला आता सगळं आवरलं आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा. बाय, काळजी घ्या. बाय.